रसिक मायबापू, नमस्कार. मला माहीत आहे, नेहमीप्रमाणेच तुम्हाला पुढील कथेची आतुरता लागून राहिली आहे. त्या आतुरतेला आणखीन ताणून न धरता घेऊन आले एक उत्कंठावर्धक कथा. लेखक संकेत सणस, अभिवाचक स्वर रिया पवार. आणि कथा आहे प्रमोशन. करिअरच्या चांगल्या संधीसाठी कंपनी स्विच करणे कॉर्पोरेट क्षेत्रात नेहमीच घडत असतं. प्रसादने सुद्धा त्यासाठीच ही नवीन कंपनी जॉईन केली होती. इथे त्याचा पगार तर वाढला होताच, सोबत मॅनेजरची पोस्टसुद्धा मिळाली होती. त्याच्यासाठी आता एक सेपरेट केबिनसुद्धा होती. ती कंपनी तशी फार मोठी नव्हती. जवळपास 100 लोक तिथे काम करत होते. मागच्या काही वर्षात कंपनीच्या कामाचा व्याप चांगलाच वाढला होता. त्यामुळे तिथे कामाचा बराचसा ताण आहे हे लवकरच प्रसादच्या लक्षात आले. अर्थात त्याला त्याची हरकत नव्हतीच. इतरांपेक्षा आपल्या कामाचा ठसा जास्त उमटावा यासाठी तिथे काम करणारा प्रत्येकजण धडपडत होता. आता प्रसादही त्यांच्यामध्ये मिसळून गेला. आपल्या कामाचे कौतुक व्हावे अशी त्याचीसुद्धा अपेक्षा होतीच. त्यामुळे त्याने सध्या घरापेक्षा जास्त लक्ष कामावर द्यायला सुरुवात केली. बऱ्याच वेळा तो ऑफिसमधून बाहेर पडणारा शेवटचा व्यक्ती असायचा. नशिबाने मिळालेली ही संधी गमावण्याची त्याची इच्छा नव्हतीच. त्या दिवशीसुद्धा तो रात्री उशिरापर्यंत स्वतःच्या केबिनमध्ये काम करत बसला होता. बाकीचे सगळे केव्हाच घरी पोहोचले होते. पण प्रसादला एक काम आजच पूर्ण करायचे होते. सतत लॅपटॉपकडे पाहून तो जरा वैतागला होता. त्याने छोटासा ब्रेक घेतला आणि बाथरूमच्या दिशेनं निघाला. ऑफिसमध्ये आपण एकटेच आहोत हे माहीत असल्यानं तो जरा निर्धास्त होता. मस्तपैकी एक गाणं गुणगुणत तो बाथरूममध्ये पोहोचला. बेसिनजवळ पोहोचल्यावर समोरच्या भल्या मोठ्या आरशामध्ये त्याने स्वतःला न्याहाळलं आणि नंतर खाली वाकून स्वतःच्या तोंडावर पाणी मारून घेतलं. पुन्हा सरळ उभं राहून जेव्हा त्याने स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा मात्र तो चांगलाच दचकला. कारण त्याच्या मागे एक व्यक्ती उभी राहिली होती. यावेळी तिथे कोणी येण्याची प्रसादने अपेक्षाच केली नव्हती. सध्या आपण ऑफिसमध्ये एकटेच आहोत असं त्याला वाटत होतं. पण अजून एकजण त्याच्यासारखाच ओव्हरटाईम करत असलेला दिसत होता. त्याने आरशातूनच त्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य केलं. पण त्यावर उत्तर देण्याचं सौजन्यसुद्धा त्या व्यक्तीने दाखवलं नाही. प्रसाद आपल्या मेंदूला बराच ताण देऊन त्या व्यक्तीला कुठे पाहिलं आहे का हे आठवण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला तो चेहरा अजिबातच ओळखीचा वाटला नाही. त्याच्या गळ्यात असणाऱ्या आयकार्डमुळे तो इथलाच कर्मचारी आहे हे मात्र कळत होतं. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव जरा खुनशी वाटत होते. त्या नजरेनं प्रसाद चांगलाच अस्वस्थ झाला. त्याला तिथून लगेच निघून जावंसं वाटत होतं. खिशातून रुमाल काढून त्याने गडबडीतच आपला चेहरा पुसून घेतला आणि पुन्हा एकदा आरशात नजर टाकली. पण आता तो तिथे एकटाच होता. ती दुसरी व्यक्ती जणू काही हवेतच अदृश्य झाली होती. प्रसाद मात्र लगेच गडबडीत बाहेर आला आणि तो माणूस कुठे गेलाय हे तो शोधू लागला. पण त्या भल्या मोठ्या ऑफिसमध्ये दुसरं कोणीच नव्हतं. पुढचे काही दिवस प्रसादने स्वतःला जास्तीत जास्त कामात गुंतवून घेतलं. काही दिवसांपूर्वी बाथरूममध्ये घडलेला प्रसंग त्याला सतत अस्वस्थ करत असे. पण यामागे काहीतरी साधे कारण असेल अशी त्याने स्वतःच्या मनाची समजूत घातली. त्याला या कंपनीमध्ये काम सुरू करून 1 महिना पूर्ण झाला तेव्हा त्याच्या टीममधल्या काही लोकांनी त्याला एक छोटीशी पार्टी दिली. शुक्रवारी रात्री ते एका हॉटेलमध्ये जमले. विकेंड सुरू झाल्याचा उत्साह प्रत्येकालाच वाटत होता. तिथे खाण्यासोबत पिण्याचा देखील कार्यक्रम चालू झाला. त्यामुळेच काहीजण जरा जास्तच मोकळेपणाने बोलत होते. सर, तुम्ही माझं 1,000 रुपयांचं नुकसान केलं आहे बघा, एक टीम मेंबर त्याला म्हणाला. पण प्रसादला त्याचा काहीच अर्थ लागेना. माझ्यामुळे तुझं कसं नुकसान झालं? तुम्ही 1 महिना पूर्ण केला ना ऑफिसमध्ये. मग
मी पैज लावली होती. मागचा मॅनेजर जसा 1 महिन्याच्या आत काम सोडून निघून गेला, तसेच तुम्ही पण जाल म्हणून. प्रसादसाठी ही माहिती नवी होती, त्यामुळे तो जरा गोंधळला. टीममधल्या इतर लोकही जरा अवघडले होते. या विषयावर बोलायला बहुतेक कोणाला आवडत नव्हतं. मागच्या मॅनेजरने एवढ्या लगेच का काम सोडलं? प्रसादने त्याला विचारलं. तो राहुल, त्याला कामच करू देईना, गेला मग नोकरी सोडून. राहुल कोण? प्रसादची उत्सुकता आता चांगलीच वाढली होती, पण त्याला उत्तर मिळालं नाही. टीममधल्या इतरांनी मध्ये दुसरा विषय काढला आणि राहुलबद्दल बोलणं अर्धवट राहिलं. प्रसादनेही जास्त उत्सुकता दाखवली नाही, कारण या प्रश्नांची उत्तरे कुठे मिळवायची हे त्याला माहीत होतं. सोमवारी संध्याकाळी ऑफिस सुटण्याची वेळ झाली. सगळे कर्मचारी आपापल्या घरी निघाले. प्रसाद मात्र त्याच्या केबिनमध्येच थांबला होता. सगळे गेल्याची खात्री करून तो ऑफिस बाहेरच्या चहाच्या टपरीकडे निघाला. ऑफिसचा प्यून यावेळी चहा प्यायला तिथे जातो हे त्याला माहीत होतं. मागचे 2-3 दिवस ज्या प्रश्नांनी त्याला सतावलं होतं, त्यांची उत्तरे हा प्यून नक्कीच देऊ शकला असता. टपरी शेजारी असणाऱ्या एका खुर्चीवर तो बसला होता. प्रसाद त्याच्या शेजारी जाऊन बसला. आपल्या मॅनेजरला असं शेजारी बसलेलं पाहून तो जरा हडबडला. प्रसादने दोघांसाठी स्पेशल चहा सांगितला आणि त्याच्यासोबत इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा मारू लागला. साहेबांना आपल्या शेजारी बसून चहा घेताना पाहून त्याची कॉलर जरा टाईट झाली होती. प्रसादने गप्पांचा विषय हळूच राहुलकडे वळवला. त्याच्याबद्दल बोलताना पिऊन जरा इमोशनल झाला. राहुल साहेब आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यात सिनियर होते. ही कंपनी मोठी करण्यात त्यांचाही हातभार आहे. कामाच्या नादात त्यांचं स्वतःच्या घराकडे सुद्धा दुर्लक्ष झालं होतं. त्यांनाच हे मॅनेजरचं प्रमोशन मिळणार असं सगळ्यांना वाटत होतं, पण नशिबाने दगा दिला बघा. प्रमोशन मिळायच्या काही दिवस आधी ऑफिसमध्येच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच ते गेले. प्रसादसाठी ही माहिती नवीन होती. आता त्याला जरा अपराधी वाटू लागलं. जर राहुल या जगात असता तर त्याच्या खुर्चीवर, त्याच्या केबिनवर त्याचाच हक्क होता, पण त्याने आपले विचार मनातच ठेवले आणि वातावरण हलकं करण्यासाठी जरा इकडच्या तिकडच्या चौकशा केल्या. पिऊन आता चांगलाच खुल्ला होता. साहेबांना हवी ती माहिती देण्यासाठी तो तत्पर होता आणि त्याचाच फायदा घेऊन प्रसादने गोगली टाकली. राहुलच्या जागी जो मॅनेजर आला होता त्याने लगेच का काम सोडलं रे? त्या प्रश्नाने पिऊन जरा सावध झाला. साहेबांना सगळं सांगावं की नको याचा विचार त्याच्या मनात चालू झाला असावा, पण शेवटी त्याने काही आडपडदा न ठेवता सगळं सांगायला सुरुवात केली. नवीन मॅनेजरने काम सुरू करून 1-2 आठवडे झाले होते. एकदा एका रात्री उशिरापर्यंत केबिनमध्ये बसून तो काम करत होता. मी सुद्धा माझ्या जागेवर बसून मोबाईलवर टाईमपास करत होतो, पण त्याचवेळी बाथरूममधून किंचाळी ऐकू आली. मी पळतच तिकडे गेलो तर आतून तो नवीन मॅनेजर कसाबसा बाहेर आला आणि बॅग उचलून थेट घरी निघून गेला. माझ्याशी तो काही बोलला नाही, पण चेहऱ्यावरून चांगलाच घाबरला हे कळत होतं. त्यानंतर काही दिवसातच त्याने नोकरीचा राजीनामा दिला. एवढा कशाला घाबरला होता रे तो? प्यूनने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात सांगायला सुरुवात केली. बहुतेक त्याला बाथरूममध्ये राहुल सर दिसले होते. ऑफिसमधल्या बाकी कुणाला त्यांनी आजपर्यंत त्रास नाही दिला आहे, पण त्या मॅनेजरला चांगलीच भीती दाखवली. आता तुम्ही त्याच्या जागेवर आलाय, त्यामुळे तुम्हीसुद्धा जरा सावधच राहा. प्रसादला त्या रात्री बाथरूममध्ये आपल्यासोबत घडलेला प्रसंग आठवला आणि त्याच्या अंगाचा थरकाप उडाला. ऑफिसमध्ये मागील काही दिवसात घडलेल्या प्रसंगाची माहिती कळाल्याने प्रसाद गंभीर झाला. त्या सगळ्या प्रकरणासोबत आता त्याचा थेट संबंध होता. त्या रात्री बाथरूमच्या आरशामध्ये दिसणारा राहुलचा चेहरा आठवून तो अजूनही झोपेतून दचकून जागा होत होता. पण तरीही त्याला स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. तो नवीनच या ऑफिसमध्ये रुजू झाला होता. इथे त्याला आपल्या कामाचा चांगलाच ठसा उमटवायचा होता. मागचा मॅनेजर राहुलच्या भीतीने काम सोडून गेल्याची चर्चा अधूनमधून ऑफिसमध्ये होतच होती, पण दुसऱ्या कुणावरचाही त्यावर विश्वास बसला नव्हता, कारण इतर लोकांना राहुलच्या अस्तित्वाची खूण कधी दिसलीच नव्हती. बरेच जण रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबून काम करत असत, पण एवढ्या दिवसात ऑफिसमध्ये
कसलीही घडामोड घडली नव्हती. आधीचा मॅनेजर आणि आता प्रसाद या दोघांना वगळता कोणालाच राहुलने दर्शन दिले नव्हते. त्यामुळेच प्रसाद रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबणं टाळत असे आणि बाथरूममध्ये तर दिवसा उजेडीत जायलासुद्धा त्याची इच्छा होत नसे. अर्थात आपल्या मनाची अवस्था इतरांना कळू न देण्याची खबरदारी तो घेत होता. नाहीतर आपला मॅनेजर भूतांवर विश्वास ठेवतो अशी चर्चा ऑफिसमध्ये झाली असती. पण ऑफिसच्या प्यूनला मात्र त्याने विश्वासात घेऊन सगळं सांगितलं, कारण त्याला मदतीसाठी त्याची गरज लागली असती. जेव्हा तो ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबत असे तेव्हा पिऊनसुद्धा ऑफिस सोडून बाहेर पडत नसे. प्रसादने त्याच्या टेबलावर एक बेल ठेवली होती. गरज पडली तर बेल दाबल्यावर काही क्षणातच तो तिथे हजर होऊ शकला असता. त्या रात्री उशिरापर्यंत थांबून काम करत होता. बाकीचे लोक केव्हाच घरी निघून गेले होते. त्यामुळे ऑफिसमध्ये अस्वस्थ शांतता भरून राहिली होती आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष करून प्रसाद आपल्या कामाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत होता. पण राहून राहून त्याचे लक्ष बाथरूमच्या दिशेनं जात होते. तिकडून काही आवाज येतोय का याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न तो करत होता. पण अजून तरी कोणाची चाहूल लागली नव्हती. टेबलावर ठेवलेल्या बेलसोबत तो अधूनमधून चाळा करत होता. अचानकच बाहेरून कुत्र्यांचे विव्हळणे ऐकू येऊ लागले आणि तिथल्या शांततेला तडा गेला. त्या आवाजाने प्रसाद अजूनच अस्वस्थ झाला. लवकरच काहीतरी विपरीत घडणार आहे याची जाणीव त्याच्या अंतर्मनाला झाली. त्याच्या हातावरचे केस भीतीने उभे राहिले होते. प्यूनला बोलावून घेण्याचा विचारही त्याच्या मनात घोळू लागला होता. पण बेलचे बटन दाबण्यापूर्वीच मागे कोणाची तरी चाहूल लागली. प्रसादने वळून मागे पाहण्याआधीच त्याच्या गळ्याभोवती एका वायरचा फास गुंडाळला गेला. मागे कुणीतरी उभे राहून वायरने त्याचा गळा आवळत होते. त्या व्यक्तीची ताकद एवढी जास्त होती की प्रसादचे त्याच्यासमोर काहीच चालेना. तो दोन्ही हातांनी गळ्याभोवतीचा फास सोडवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यामध्ये त्याला अजिबातच यश येत नव्हते. त्या अवस्थेत काही सेकंदच गेले असतील, पण प्रसादला मात्र बराच काळ आपण त्याच्या तावडीत अडकून पडल्याची जाणीव झाली. त्याचा घसा कोरडा पडला होता. पुढच्या काही क्षणातच आपल्या अंगातली ताकद संपून जाईल हे त्याला जाणवलं. शेवटी त्याने त्या वायरपासून सुटका करून घेण्याचा नाद सोडला आणि टेबलवर ठेवलेल्या बेलच्या दिशेनं हात पुढे केला. त्याच्या हाताला काहीच लागलं नाही तेव्हा त्याचे अवसानच गळाले. पण तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने हाताने टेबलावर चाचपडायला सुरुवात केली. शेवटी त्याला ती बेल सापडली आणि त्याने जीवाच्या आकांताने त्याचे बटन दाबले. ऑफिसमधल्या शांततेत तो कर्कश आवाज घुमू लागला. पुढच्या काही क्षणात पिऊन पळत येत असल्याचा आवाज येऊ लागला आणि त्याचवेळी प्रसादच्या गळ्यावरचा वायरचा फास सैल पडला. पिऊन जेव्हा त्याच्या केबिनच्या दरवाजात पोहोचला तेव्हा त्याला प्रसाद त्याच्या खुर्चीत धापा टाकत बसलेला दिसला, पण केबिनमध्ये दुसरं कोणीही नव्हतं. त्याच्या अवस्थेकडे बघून वॉचमनला घडलेल्या प्रकाराचा अंदाज आला. त्याने काही प्रश्न न विचारता पुढे होऊन त्याला पाणी दिले. पाण्याचा ग्लास हातात घेताना प्रसादने त्याचे मनापासून आभार मानले. त्याला यायला काही क्षणांचा उशीर झाला असता तर. दुसऱ्या दिवशी त्याने राहुलच्या बायकोला मेसेज करून महत्त्वाच्या कामासाठी भेटण्याची विनंती केली आणि त्यांची परवानगी मिळाल्यावर तो त्यांच्या घरी पोहोचला. त्यांचं घर अजूनही राहुलच्या जाण्याच्या धक्क्यातून सावरलेलं दिसत नव्हतं. घरात राहुलची पत्नी स्मिता आणि 2 शाळकरी मुलं होती. अजूनही त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख सहज वाचता येत होतं. चहा घेत काही वेळ त्यांच्या अवांतर गप्पा झाल्या. तोपर्यंत दोन्ही मुलं क्लाससाठी निघून गेली आणि प्रसादला जरा हायसं वाटलं. तो ज्या गोष्टीबद्दल बोलायला आला होता ती मुलांसमोर सांगणं शक्यच नव्हतं. राहुलच्या बायकोलासुद्धा याची जाणीव असावी, त्यामुळेच तिने अजून प्रसादच्या येण्याचे कारण विचारले नव्हते. शेवटी तिची उत्सुकता जास्त न ताणता प्रसादने विषयाला हात घातला. तुम्हाला हे कसं सगळं सांगावं ते मला कळत नाही आहे,
पण मागच्या काही दिवसात मला ऑफिसमध्ये राहुल दिसतो. त्याने काही क्षण थांबून स्मिताच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेतला, पण तिला धक्काबिक्का बसलेला काही दिसत नव्हता. ती शून्यात नजर लावून त्याचं बोलणं ऐकत होती. ही गोष्ट जरा प्रसादला खटकली. ती आपल्यावर विश्वास ठेवणार नाही किंवा आपल्याला घरातून बाहेर काढेल अशी त्याची अपेक्षा होती. पण त्याने त्यावर जास्त विचार न करता मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना थोडक्यात सांगितल्या. आणि ते सगळं ऐकताना स्मिताच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. "वहिनी, हे सगळं ऐकून तुम्हाला धक्का नाही बसला?" ती खिन्नपणे हसली. "नाही बसला. कारण राहुल अजून आसपास घुटमळतोय हे मला माहीत आहे." "तुम्हालाही दिसलाय का तो?" "नाही. आत्तापर्यंत तो माझ्यासमोर कधी आला नाही आहे. पण त्याचं माझ्यावर लक्ष आहे हे मात्र नक्की." "कशावरून?" "काही दिवसांपूर्वी माझ्या ऑफिसमधला एक कलीग मला भेटायला घरी आला होता. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तो मला धीर देत होता. मला कधी गरज लागली तर तो कायम माझ्यासोबत असेल असं त्याने मला सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले तेव्हा त्याचं काहीतरी बिनसलं. तो माझ्याशी अजिबातच बोलेना. मी जास्त खोदून चौकशी केली तेव्हा राहुलने त्याला धमकी दिल्याचं मला समजलं. आपण दोघे बोललेलं त्याला आवडत नाही, त्यामुळे आपण एकमेकांपासून लांब राहू एवढंच त्याने मला सांगितलं." राहुलने नेमकी त्याला कसली भीती घातली होती काय माहीत, पण तेव्हापासून एकदाही तो मित्र माझ्याशी बोलला नाही आहे. स्मिताचं बोलणं ऐकून प्रसादला त्यावर काय उत्तर द्यावं हेच कळेना. त्याचे आत्तासुद्धा आपल्यावर लक्ष असेल की काय या विचाराने तो अस्वस्थ झाला. तो असं का करत असेल? आत्तापर्यंत तो तुम्हाला कधी दिसला नाही. ऑफिसमध्ये सुद्धा इतर कोणाला तो त्रास देत नाही. मग फक्त आमच्यावरच त्याचा राग का असेल? ते मला नाही सांगता येणार. पण जिवंत असताना राहुलचा स्वभाव जसा होता, कदाचित त्याचमुळे तो आता तसं वागत असेल. म्हणजे म्हणजे राहुल फार प्रेमळ होता, चांगला पती आणि बाप होण्यासाठी त्याच्यात बरेच चांगले गुण होते. फक्त एकच दुर्गुण होता आणि तो म्हणजे त्याचा मत्सरी स्वभाव. माझ्याबद्दल तो कमालीचा पॉझिटिव्ह होता. माझ्याशी कोणी जास्त जवळीक करून वागलेलं त्याला अजिबात सहन होत नसायचं. तसं असेल तर त्याने तुमच्या मित्राला दिलेला त्रास मी समजू शकतो. पण मग माझ्याशी तो का असं वागत असेल? कारण स्वतःच्या कामाबद्दलसुद्धा तो तेवढाच पॉझिटिव्ह होता. मॅनेजरची केबिन मिळवण्यासाठी तो प्रचंड कष्ट करत होता. इतरांना मागे टाकून तोच प्रमोशन मिळवणार हे नक्की होतं. त्यामुळे ती केबिन, ती पोझिशन या आपल्या हक्काच्या गोष्टी आहेत असं समजून तो पुढे चालू लागला होता. पण दुर्दैवाने ते शक्य झालं नाही आणि त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या. कदाचित त्यामुळेच त्याचा तुमच्यावर राग असावा." प्रसाद तोंडाचा आ वासून तिचं बोलणं ऐकत होता. तिने दिलेला तर्क तर अगदी बरोबर वाटत होता. त्यामुळे तिचं म्हणणं खोडून काढणं त्याला शक्यच होईना. राहुल आपल्याला प्रतिस्पर्धी समजतोय ही भावना काही फारशी चांगली नव्हती. यापुढे आपल्याला कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल आणि त्यापासून स्वतःला कसं वाचवता येईल या विचारानेच प्रसादचे डोके भणभणू लागले होते. रात्री अंधार पडल्यानंतरही प्रसाद आपल्या केबिनमध्ये थांबला होता. आज त्याला काही काम नव्हते, पण तो कोणाची तरी वाट बघत होता. त्याचे लक्ष वारंवार त्याच्या घड्याळाकडे जात होते. मनावर दडपण असल्याने वेळ अगदी संथ गतीने पुढे जाते असा त्याला भास होत होता. पण त्याला जास्त वेळ वाट बघावीच लागली नाही. राहुलची बायको त्याच्या केबिनमध्ये पोहोचली. ती समोरच्या खुर्चीवर बसली तेव्हा प्रसादने फक्त एक स्मितहास्य केले. अशा अवघडलेल्या वातावरणात नक्की काय बोलावं तेच त्यांना सुचत नव्हतं. तेवढ्यात पिऊनने पाण्याचा ग्लास आणून तिला दिला. पाणी पिऊन झाल्यावर ती उठून उभी राहिली. तिचा निर्धार पक्का झाला होता. "तुम्ही जे करताय ते बरोबर आहे असं वाटतंय ना तुम्हाला?" "हो." "मी सुद्धा येऊ का तुमच्यासोबत?" "नाही, त्याची गरज पडणार नाही. राहुलने आत्तापर्यंत कधीच मला दुखावलं नाही आणि इथून पुढे सुद्धा तो असं काही करणार नाही याची मला खात्री आहे." तिचा तो ठाम निश्चय पाहून प्रसादने आपल्या शंका आवर्त्या घेतल्या आणि खुणेनेच तिला बाथरूमचा दरवाजा दाखवला. ती अधीरपणे तिकडे निघाली. इतरांसाठी तो एक भटकता आत्मा असला तरीही तिच्यासाठी तो तिचा नवरा होता आणि त्याला पाहण्यासाठी ती चांगलीच व्याकुळ झाली होती. बाथरूमचा दरवाजा उघडून तिने आतमध्ये प्रवेश केला. तिथले सर्व लाईट चालू होते.
पण तिथे कुणीच नव्हतं. ती पुढे होऊन आरशासमोर उभी राहिली. बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवण्याबद्दल प्रसादने तिला बजावले होते. ती आरशासमोर येऊन उभी राहिली. अजूनही तिथे कोणीच नव्हतं. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. डोळे मिटल्यावर राहुलच्या सगळ्या आठवणी तिच्या नजरेसमोर तरळून गेल्या. लग्नापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 2 महिन्यांपूर्वी अचानकच संपला होता. पण तेवढ्या वेळात गोड आठवणींचा आयुष्यभर पुरेल एवढा साठा त्यांनी जमा करून ठेवला होता. त्या आठवणींनी अस्वस्थ होऊन तिने डोळे उघडले आणि आरशात तिला तिच्या नवऱ्याची प्रतिमा दिसली. अगदी नेहमीसारखाच दिसत होता तो. रोज ऑफिस सुटल्यावर घरी यायचा तेव्हा त्याचा अवतार अगदी असाच असायचा. विस्कटलेले केस, चुरगळलेला शर्ट, चेहऱ्यावर थकल्याचे भाव. पण एक महत्त्वाची गोष्ट मात्र मिसिंग होती, ती म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य. कितीही दमून भागून घरी आला तरी मुलांना बघून जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर स्माईल यायची ती विसरणं तिच्यासाठी कधीच शक्य नव्हतं. आत्ता मात्र त्याचा चेहरा अगदीच निस्तेज वाटत होता. त्याला असं समोर बघून तिच्या भावनांचा बांध फुटला. त्याच्या अचानक मृत्यूमुळे बऱ्याच गोष्टी बोलायच्या राहून गेल्या होत्या. तो तिच्यासाठी किती महत्त्वाचा होता हे सुद्धा त्याला कधी सांगता आलं नव्हतं. ती रडतच त्याच्याशी बोलू लागली. मागच्या 2 महिन्यात तिची जी घुसमट झाली होती ती आत्ता बाहेर पडत होती. बराच वेळ बोलल्यानंतर ती जरा शांत झाली. अजूनही तिला राहुलला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. खरं तर ती त्यासाठीच तर आता इथे आली होती. राहुल, मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे आणि इथून पुढेही ते तसंच राहील. माझ्या मुलांच्या आयुष्यात तुझी जागा दुसऱ्या कुणी घेणं शक्यच नाही. इथे ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्यांना तुझं महत्त्व माहिती आहे. तेव्हा असं सगळ्यांवर चिडून राहणं सोडून दे. आता स्वतःच्या नवऱ्यापासून लांब राहणं तिला सहन होईना. राहुलला जवळ घेण्यासाठी ती मोठ्या अपेक्षेने मागे वळाली, पण तिथे कोणीच नव्हतं. तिनं गडबडीत परत आरशाकडे पाहिलं, पण तिथेही फक्त मोकळ्या बाथरूमचं प्रतिबिंब दिसत होतं. राहुल तिथून निघून गेला होता, पण तिला जे सांगायचं होतं ते त्याच्यापर्यंत पोहोचलं होतं. तिने आपल्या तोंडावर पाणी मारलं. जड पावलांनी बाथरूममधून बाहेर आली. तिला आता तिथे जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं. तिने स्वतःची पर्स उचलली आणि प्रसादचे आभार मानून तिथून निघून आली. त्याच्यामुळेच तिला तिच्या मनातल्या सगळ्या भावना राहुलपर्यंत पोहोचवता आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसादने आपल्या टीममधील सगळ्यांना त्याच्या केबिन बाहेर बोलावून घेतलं. तिथे जमलेला प्रत्येकजण कुतूहलाने केबिनच्या दरवाजाकडे पाहत होता, कारण तिथे सर्वात वर राहुलच्या नावाची पाटी होती आणि खाली प्रसादचे नाव होते. सगळे पोहोचल्यावर प्रसादने बोलायला सुरुवात केली. गुड मॉर्निंग. राहुलची आणि माझी ओळख नव्हती, पण तुमच्याकडून मला तो या कंपनीमध्ये किती महत्त्वाचा होता हे समजलं आणि त्याचबरोबर माझ्या पोझिशनसाठी आधी त्याची निवड झाली होती हे सुद्धा कळालं. त्याच्या कामाचा सन्मान करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. त्यामुळे या केबिनवर पहिला त्याचा हक्क असेल. त्याचं बोलणं संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. राहुलच्या अकाली मृत्यूने प्रत्येकाला धक्का बसला होता, पण आता त्याचे स्वप्न पूर्ण होऊन त्याला खरी श्रद्धांजली मिळाली होती. त्यानंतर ऑफिसचं काम नेहमीप्रमाणे सुरू झालं. अजूनही राहुल रात्रीच्या वेळी ऑफिसमध्ये फिरत असतो, पण तो आता कोणाला त्रास देत नाही, कारण आता तो इथे परका नाही आहे. हे ऑफिस त्याचं आहे. इथे त्याच्या हक्काची केबिन आहे आणि आपली जागा कोणीही घेऊ शकत नाही याची त्याला खात्री पटली आहे. रसिक हो, धन्यवाद. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. मी तुमच्या प्रतिक्रियेची मनापासून वाट पाहते आहे. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.